आपल्या भारत देशात सगळ्यात जास्त दुधात भेसळ होते आणि 2 नंबरला तेलात होते. दूध आणि तेल जर घरचं खाल्लं तर माझ्या माहितीनं 75% आरोग्य हे चांगलं राहू शकतं. मी हरिभाऊ गोवर्धन माने, राहणार खेड, तालुका जिल्हा उस्मानाबाद. निल्सन कंपनीची मशीन घेऊन मला आज 3 वर्ष झालेलं आहे. 3 वर्ष झाली. हा, तर मी करडी आणि शेंगदाणा ही दोन्ही ह्या मशीनमधून तेल काढतोय. साधारण आठवड्यातून 2 दिवस चालवतो, 2-2 तास. साधारण माझं 2 तास चालवलं की 1.5 किलो तेल निघतंय करडीचं. हो, 1.5 किलो तेल. शेंगदाण्याचं 2.5 किलो निघतंय. 2.5 किलो. हा, आणि मी तेल घरासाठी वापरतो आणि राहिलेली पेंड ही गुरांसाठी वापरतो. आणि तुम्हाला कंपनीकडून सर्व्हिस कशी मिळाली यानंतर घेतल्यानंतर? माझी कंपनीशी कसलीही तक्रार नाही, कारण तिचा घोटाळाच नाही तर तक्रार करायचं कारणच नाही. हा, म्हणजे माझा मशीनचा घोटाळा झाला तर मग तक्रार द्यावा लागेल ना. हो हो. घोटाळाच नाही तर तक्रार द्यायचं काय कारण आणि आहे? कंपनीच्या जे कर्मचारी तुमच्याकडे आले सगळे त्यांची वागणूक वगैरे तुमच्याशी बोलणं काय नाही, वगैरे? कसली काय नाही. आले त्यांनी मशीन फिटिंग करून दाखवलं, डेमो दाखवला, त्याप्रमाणे आम्ही वापरतोय. आणि डेमो दिला त्यानंतर घेतला तुम्ही, तुम्हाला काहीच अडचण नाही? काहीच काही लाईट मध्ये प्रॉब्लेम आल्यावर काही होतं काही असं काही झालं वगैरे असं नाही, काही प्रॉब्लेमच आला नाही. काही झालं नाही? काही कशा लाईट मध्ये हँडल करतो? हो, कशा लाईट तुम्ही मध्ये लाईट गेली हा. आणि नंतर आली तरी त्याचं ते ठराविक टेम्परेचर आल्यानंतर आम्ही मशीन चालू करतो. आणि तुम्हाला जी तेलाची क्वालिटी भेटली, तेलाची क्वालिटी कशी भेटली ते सांगा. नंबर 1 तेलाची क्वालिटी मिळते, कसली अडचण नाही. आणि आता तुमचं घरचे आरोग्य वगैरे तुमचं कसं वाटलं, तुम्हाला काय फरक जाणवला? आपल्या भारत देशात सगळ्यात जास्त दुधात भेसळ होते आणि 2 नंबरला तेलात होते. दूध आणि तेल जर घरचं खाल्लं तर माझ्या माहितीनं 75% आरोग्य हे चांगलं राहू शकतं. तुमचे खूप खूप धन्यवाद.